आजचा दिवस अनेक उमेदवारांसाठी कसोटीचा आहे। मतदानाला सुरुवात झाली आहे। केळीचा बेट समजल्या जाणाऱ्या रावेरमध्ये तिरंगी लढत होतीये। त्यामध्ये एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। युतीच्या उमेदवार रक्षा खडसे तर आघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडेलकर हे रिंगणात आहेत। मतदानासाठी सकाळपासून मतदानाला एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मतदान या ठिकाणी मतदार जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने मतदान करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। रावेर मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी आहो आणि मतदारसंघामध्ये आपण सकाळपासूनच पाहतोय की मतदारांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली असते तर आपल्याला पाहावयास मिळत आहे। दुपारनंतर जर का आपण विचार केला तर या ठिकाणी उन्हाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह मतदारांना बसतोय। त्यामुळेच आता मतदार सकाळीच या ठिकाणी घराबाहेर पडलेले आहेत आणि स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। रावेर मतदारसंघामध्ये जर का आपण विचार केला तर या ठिकाणी तिहेरी लढत या ठिकाणी होणार आहे। वंचित आघाडीचे उमेदवार असतील, महायुतीचे उमेदवार असतील, त्याचबरोबर आघाडीचे उमेदवार असतील, या तिन्ही उमेदवारमध्ये या ठिकाणी लढत होणार असल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे। एकंदरीत रावेर मतदारसंघामध्ये 12 उमेदवार रिंगणात आहेत, परंतु प्रमुख लढत जर का आपण बघितली तर या ठिकाणी तिहेरी लढत रावेर मतदारसंघामध्ये होणार आहे। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, रावेर। धन्यवाद राहुल। आणि लोकसभेचा उत्सव जसा आहे तसं लोकसभेच्या सारखंच एका मतदानाला महत्त्व देणाऱ्या नववधूची बातमी येते पुण्याहून। पुण्यामध्ये श्रद्धा भगत नावाच्या या नववधूने लग्नापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। ती थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। आपण थेट जाऊया पुण्याला। पुण्याच्या नुमवी शाळेत ती दृश्य आहेत। देखील केलेलं आहे। याआधी पण केलंय मी, दरवर्षी मतदान करते। हे फर्स्ट टाइम नाहीये म्हणजे मतदान। कसं आहे हो, काय वाटतं एकतर घरात धामधूम लग्नाची असं असताना देखील तुम्ही सकाळी येऊन मतदान केलंय, काय आवाहन कराल तरुणांना देखील काय आवाहन कराल? मतदान हे सर्वांनी करायलाच हवे। एक चांगला नेता मिळून द्यायचा असेल तर मतदान हे करायला आणि आपला हक्क तो बजावायलाच पाहिजे सगळ्यांनी। लग्नाचा मुहूर्त कितीचा आहे आणि मग आता कसं सगळं ऍडजस्टमेंट कशी केली होती का आधीच ठरवलं होतं मतदान करायचं म्हणून? हो, आधीच ठरवलं होतं की मतदान करूनच लग्नाला जायचं आणि आता साखरपुडा आहे, मग हळद आणि संध्याकाळी 5:30चा मुहूर्त आहे लग्नाचा। काय वाटतं आता मतदान करून लग्न करायचंय, काय एक्साइटमेंट, काय भावना आहे? चांगलं वाटतंय म्हणजे छान। खूप खूप धन्यवाद पुढील आयुष्यासाठी। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचा अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। अशाच मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या इंटरेस्टिंग बातम्या येत असतात, त्यासाठी जय महाराष्ट्र तुम्ही पाहत राहा। धन्यवाद अमोल। अगदी वेळेत या श्रद्धा भगतला तू ऑन कॅमेरा आणलंस। खरं म्हणजे अशा प्रकारे मतदानाला महत्त्व देणं हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसांनी नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे। वळ्या पुढच्या बातमीकडे। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सपत्नीक मतदान केलं। अनंत इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यात प्रमुख लढत होती। म्हणजे मतदान लोकांनी केलं पाहिजे, तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे। लोकशाहीतले तर राजे आहेत। लोकशाहीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मतदार असतो आणि आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी जे इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत, आपलं सगळं मतदार म्हणजे लोकशाहीतले राजे करत असतात। आणि मग समजा वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर हे लोक गेले तर त्याचा संपूर्ण परिणाम केवळ म्हणजे ठीक आहे वोटिंग कमी होईल जास्त होईल तो भाग सोडून द्या, पण कुठेतरी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की संपूर्ण आपल्या कुटुंबाचं काय। कारण की एखादा चुकीचा आपण जर ज्यावेळेस उमेदवार निवडून जातो आणि त्यावेळेस मग आपण विचार करतो अरे बापरे आपण जर समजा मतदानाला गेलो असतं बरं झालं असतं। आणि मग एकदा वेळ तुम्हाला माहिती आहे कसं आहे, एकदा वेळ गेली की ती किती जीवाचा आट्टापिट्टा किती काय जरी उधळापट केली तरी ती वेळ परत येत नाही आणि मग फक्त पश्चातापशिवाय काय करता येत नाही। असंच काय या 5 वर्षापूर्वी झालं। लोकांनी मतदान केलं आणि पश्चातापाची वेळ आली। आज तो पश्चाताप बाजूला सारून
लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसलं पाहिजे आणि याकरता ही संपूर्ण अन्यायकारक जी हुकुमशाही आहे तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असं मी समजतो. मला खरं सांगू का, यांनी एवढे खोटे आश्वासन दिले, एवढे म्हणजे काय त्याला म्हणजे सीमाच नाही. म्हणजे ऑस्कर अवॉर्ड जर कोणाला दिला असेल अभिनयाचा तर ह्यांना दिला पाहिजे. हे तुम्ही लोकांचे स्वप्न त्यांना दाखवली एक आणि स्वप्न तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून गेले. आज सगळे जवळपास सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात निरनिराळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत, उद्योजक असतील, त्यांच्यावर अवलंबून कामगार असतील, कन्स्ट्रक्शन असं इंडस्ट्री असेल त्याच्यावर अवलंबून अलाइड इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून जे आपण जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील, गवंडी म्हणा किंवा जे बाकीचे वाळू हे ते विटा पुरवणारे, ही संख्या सगळ्यांची आज उपासमारीची वेळ आली. आज लोकांची मानसिकता एवढी बदलून टाकली की लोकांना असं वाटायला लागलं की दररोज मरण्यापेक्षा एकदाशी जीव दिल्याला परवडला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या आत्महत्या झाल्या. एवढं पाप कुठले जन्मी दोन करणार आहे. आता बोलूया एका ताज्या बातमीकडे. लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय. पुणे शहरात सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्याकडे येते. सकाळी 11 वाजेपर्यंत 12.66% मतदानाची नोंद पुण्यामध्ये झाली आहे. पुणे शहरात एकूण 1998 मतदान केंद्र आहेत. पुण्यात भाजपचे गिरीश बापट, काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकाळपासून मतदान केलंय. तर अमोल पालेकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. आपण जय महाराष्ट्र ती दृश्य देखील पाहिली. आणि पुण्याच्या अपडेट्स देत आहेत आपले अमोल धर्माधिकारी, आमचे प्रतिनिधी पुण्याचे. अमोल, पुण्याचे अपडेट्स काय आहेत? आतापर्यंतचे वोटिंग पर्सेंटेज काय मिळाल्यात? आशुतोष सर, पुण्यामध्ये सुरळीतपणे सर्वत्र वातावरण आहे आणि मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे सुरू आहे. चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रांच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे आणि 100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही राजकीय पक्षांचे जे काही स्लिपा वाटप असतात त्यांना प्रवेश नाहीये, त्यांना आळवण्यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. आताची जी 11 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये 12.66% इतकं मतदान करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी याच वेळेला 11.78% इतकं मतदान झालेलं होतं. त्यामुळे काहीसा फरक आणि काहीशी वाढ यंदा या वेळेपर्यंत जाणवतीये. नेमक्या आता मतदारदाता कुणाला मतदान करतायत हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र ज्या पद्धतीने मोहन जोशी विरुद्ध गिरीश बापट हा सामना पुण्यामध्ये रंगत होता, यामध्ये सकाळी मोहन जोशी यांनी गिरीश बापटांवरती पोलीस प्रशासनाचा ताबा भाजपने घेतलाय असा आरोप त्यांनी केलेला होता आणि यानंतर गिरीश बापटांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर काँग्रेसचे जे काही आरोप आहेत ते अदखलपात्र आहेत असं खुद्द गिरीश बापट यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्यानं मी खासदार म्हणून दिल्लीत जाईल असा विश्वास गिरीश बापट यांनी व्यक्त केलेला आहे. सर्व मतदान केंद्र सुरळीतपणे सुरू आहेत. कुठल्याही पद्धतीने गैरप्रकार घडू नये यासाठी निवडणूक कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील मोठ्या चोख पद्धतीने बंदोबस्त तैनात करण्यात येत आहेत. ओळखपत्र असल्याशिवाय कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये. अशा पद्धतीनं वातावरण आहे. कुठलाही गैरप्रकार आतापर्यंत घडलेला नाही आणि प्रमुख लढत जी आहे गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यामध्ये नेमकं आता कोण बाजी मारते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. निश्चितच अमोल, अशाच अपडेट्स वेळोवेळी तू आपल्यापर्यंत पोहोचवत राहा. श्रद्धा भगतशी केलेली बातचीत आपण बघितली की एका नवरीला आपल्या साखरपुड्याच्या आयुष्यातल्या एका वेगळ्या वळणावरती ती मुलगी पाऊल टाकते, पण त्याआधी येऊन देखील तिने मतदान केलं. एक चांगली बातचीत तुझ्यामुळे आम्हाला पाहायला मिळाली. धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय, थांबतोय आणि परत एका नवीन अपडेट्ससह नव्या बातम्यांसह आम्ही परत तुमच्या समोर येतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.